नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. अखेर प्रिया तन्वी नसल्याचं सत्य अर्जुन सायली सगळ्यांसमोर आणणार. चला तर बघूया. अर्जुन सायली जेव्हा प्रियाचा ब्लड ग्रुप मॅच होत नाही, तर तिच्यावर नजर ठेवूनच असतात. ते सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करत असतात, तर सायली प्रियाच्या पाठीस लागते. प्रिया बाहेर जायला निघते, तर सायली पण तिचा पाठलाग करते. तर प्रिया जाते तिच्या खऱ्या आई-बाबांकडे. ती त्यांना पैसे देते आणि ते सगळं लपून सायली बघत असते. तर प्रिया तिथून निघून जाते. तर लगेचच सायली तिथे येते. सायलीला बघून मैनावती आणि सदाशिव चांगलेच घाबरतात. सायली म्हणते, "प्रिया इथं का आली होती? आणि तुम्हाला पैसे का दिले तिने?" हे दोघेही काहीच बोलत नाहीत. सायली म्हणते, "प्रिया तुमची कोण लागते?" पण तरीही ते काहीच उत्तर देत नाही. मग सायली आणि अर्जुन ज्यांनी प्रियाला विकत घेतलेले होते, त्या बाईकडे जातात. ती बाई पण अर्जुन सायलीला बघून खूपच घाबरते. सायली म्हणते, "खरं खरं सांगा, सदाशिव मैनावतीने तुम्हाला त्यांची मुलगी विकली होती का?" ती घाबरतच म्हणते, "हो, त्यांनी मला त्यांची 5वी मुलगी विकली होती. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही शाळेत जाऊन चेक करा." अर्जुन सायलीला तिच्या बोलण्यावर विश्वास वाटतो आणि ते शाळेत जाऊन रेकॉर्ड चेक करतात. तर त्यांना त्यात बबलीचा रेकॉर्ड सापडतो. त्यावरून अर्जुन सायलीला हे कळून चुकतं, की बबली हीच प्रिया आहे आणि खरी तन्वी म्हणून ती आपल्या घरात राहते. आता प्रियाचं सत्य अर्जुन सायली लवकरच घरच्यांसमोर आणतील, पण सायली हीच तन्वी आहे हे सत्य घरच्यांसमोर कधी येणार, ही अजून गुत्थीच आहे. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.